नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सरोजने अद्वैतला सल्ला दिलेला आहे की डिवोर्स घेऊन टाक, पण तुझा डिवोर्सचा निर्णय अजूनही तू मला फायनल सांगितलेला नाही अशी सरोजची खंत आहे आणि सरोज ती गोष्ट बोलून दाखवते। तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत मात्र शांत राहिलेला आहे आणि सरोज त्याला विचारतच राहते। त्यानंतर मात्र दोघंही घरी आलेले आहेत आणि एक मोठा राडा झालेला आहे। नैना आणि रोहिणीने खूप मोठं कांड केलेलं आहे। नैना रोहिणीने जे कांड केलेलं आहे ते असं आहे की त्या दोघींनी गिझरमध्ये शॉर्ट सर्किट केलेलं आहे, तेही सरोजच्या रूममध्ये, आणि त्यामुळं सरोजला ऑफिसमधून घरी आल्यानंतर खूप मोठा शॉक लागलेला आहे, इलेक्ट्रिक शॉक लागलेला आहे आणि सरोज ही कोसळलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इकडे कलाने अद्वैतचं सूट घातलेलं असतो आणि अद्वैतशी ती बोलत असते। अद्वैतला ती म्हणत असते, अद्वैत तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो, पण ती अद्वैतच्या आवाजात बोलत असते आणि ती म्हणत असते की माझं बोलणं असंच आहे आणि मी व्यवस्थित एकसारखे दिसण्यासाठी, माणसामध्ये साम्य असावं त्यासाठी मी असे कपडे घातलेले आहेत। मलाही पोह्यामधली मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आवडत नाही, तोही मी काढून टाकते। आणि मिस्टर वर्मा, तुम्हाला कळत नाही आहे का वेळेचं महत्त्व काय असतं? तुम्ही अशा पद्धतीनं वागत आहात। हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे कला जेव्हा हे सर्व बोलत असते तेव्हा मात्र कलाला माहिती असतं की अद्वैतशी आपण अशा पद्धतीनं बोलत आहोत, अशा पद्धतीनं वागत आहोत, आणि त्यावेळी कलाला माहिती आहे की अद्वैतला या गोष्टीचा रागही येऊ शकतो। आणि कलाचं हे सगळं मजेशीर असं बोलणं सुरू झालेलं असतं आणि कला अद्वैतच्या आवाजात बोलत असते। कला म्हणत असते, हो, मलाही वेळेचं महत्त्व आहे, मला सगळी कामं वेळेत पूर्ण करायला आवडतात। अद्वैत जसं बोलत असतो त्याच्यासारखं ती बोलत असते, माझा फेवरेट कलर ब्ल्यू आहे, नाही, माझा फेवरेट कलर बॉटल ग्रीन आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं। आणि अद्वैतला ती म्हणत असते, हो बरोबर आहे, हे आमच्यामध्ये साम्य आहे आणि आमच्यामध्ये ही भिन्नता आहे, हे सगळं ती बोलत असते आणि त्यासोबतच अद्वैतशी ती वादही घालत असते। अद्वैत म्हणत असतो, स्टॉप इट, हे सगळं काय चाललंय? आणि ती हसून त्याला म्हणत असते, कशी दिसते मी चांदेकर? तेव्हा मात्र अद्वैत खूप चिडलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की हा काय बालिशपणा चाललेला आहे तुझा? कळत नाही का तुला हे सगळं काय चाललेलं आहे तुझं? अद्वैतला राग आलेला असतो। अद्वैतच्या समोर कला फाईल पकडते आणि त्याला बोलत असते की चांदेकर, हे कसं वाटतंय? असं तिचं म्हणणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच अद्वैत तिच्यावर खूप ओरडतो, तिच्या हातातली जी फाईल आहे ती फेकून देतो। सेम कलाने अद्वैत सारखा तिच्या हातामध्ये मोबाईल पकडलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, द ग्रेट अद्वैत चांदेकर व्हायला तेवढी बुद्धीही डोक्यात असावी लागते, फक्त अंगावरती कपडे चढवले म्हणून द ग्रेट अद्वैत चांदेकर होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव। ती तुझी कुवत ही नाही आहे, ती तुझी लायकीही नाही, या भाषेत तो तिला बोलत असतो। कलाला मात्र बिचारीला खूपच वाईट वाटलेलं असतं। तिला माहिती असतं की तिनं हे बालिशपणे केलेलं होतं, यामुळे अद्वैतला कळेल असं तिला वाटलेलं होतं, पण याचा परिणाम मात्र उलटाच झालेला असतो। आणि अद्वैत म्हणत असतो की हा बोर्ड आहे ना, आपल्यामध्ये जी भिन्नता आहे ना त्यानेच भरलेला आहे, आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति प्रमाणात बालिशपणा तुझ्याकडे आहे आणि ही गोष्ट मी घेऊ शकत नाही, कारण काहीही झालं तरी आपल्या दोघांमध्ये काहीतरी साम्य असावं असं मला वाटत होतं, तरच हे नातं टिकवण्यामध्ये अर्थ आहे, पण आज तू दाखवून दिलेला आहे की आपल्या दोघांमध्ये भयानक असा बालिशपणा आहे आणि हे तू पुन्हा एकदा प्रूव्ह केलेलं आहे, असं अद्वैत बोलत असतो। तेव्हा मात्र कला रडत असते। कलाने अगदी अद्वैतसारखी दाढी सुद्धा काढलेली असते, सेम चष्मा घातलेला असतो, पण अद्वैतने तिथं आता बोर्डवर जाऊन लिहिलेला आहे, बालिशपणास ठासून भरलाय, आणि अद्वैत म्हणत असतो, बघ आपल्यामध्ये साम्य असं काहीच नाहीये, आणि अद्वैत रागाने तिथून निघून जातो। कला मात्र रडत बसलेली असते, तिला खूप वाईट वाटत असतं, तिला कळत नसतं की चांदेकरची मी समजूत कशी घालू, या चांदेकरला कसं समजवू, ह्या गोष्टीचा विचार कला मात्र करायला लागलेली असते। तेवढ्यातच आबा त्यांच्या रूममधून बाहेर आलेले असतात आणि आबा विचार करत असतात की काय झालं, अद्वैत असा एवढा रागारागात का निघून गेला, कारण मला बघूनही तो माझ्याशी बोललेला नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी असा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणूनच अद्वैत निघून गेलेला आहे, असं आबा बोलत असतात। आणि अद्वैत रागाने निघून गेलाय याचा अर्थ कलावरती एकटीच असणार आहे, ती रडत असेल, नक्कीच त्यांच्या दोघांमध्ये भांडण झालेलं असेल असं आबांच्या लक्षात आलेलं असतं। आणि आबा म्हणत असतात की म्हणजे
मागच्या पिढीला जो मिळालेला शाप आहे तो या पिढीला पण लागू होतोय की काय कळना गेले मला नक्की काय आहे. या घराण्याला लागलेला शाप कसा आता दूर करायचा हा प्रश्न आबांना पडलेला आहे. काहीही झालं तरीही अद्वैत कलाचा संसार टिकला पाहिजे असं आबांचं म्हणणं असतं आणि आबा बोलत असतात. आबा म्हणतात आत्ताच्या आत्ता मला कलाकडे गेलं पाहिजे, तिची समजूत घातली पाहिजे, तिची अवस्था कशी आहे ते मला पाहिलं पाहिजे असं आबा म्हणत असतात. आणि ते कलाकडे येतात. कला रडत बसलेली असते. कलाने अंगावरती जे कपडे घातलेले असते ते पाहून आबांनाही धक्का बसलेला असतो. आबा म्हणत असतात कला काय झालं ग. कला म्हणत असते नाही आबा काही नाही झालं. आबांनी मात्र मायेने प्रेमाने तिच्या पाठीवरती हात ठेवलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं बाळा मी तुझ्या पाठीवशी आहे, मी तुझ्या सोबत आहे असं आबांचा तो आधार तिला वाटत असतो. आबा म्हणत असतात काय झालं सांग, तू का रडतेस असं आबा तिला बोलत असतात. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही आबा काही नाही आहे. आबा म्हणत असतात पण मला सांग ही कापडं का तू घातलेली आहेत, नक्की काय आहे हे सगळं. तेव्हा कला म्हणत असते नाही आबा तसं काही नाही आहे. आबा म्हणत असतात मला सांगणार आहेस का नाही. तेव्हा कला म्हणत असते की आबा काय झालं आहे माहिती आहे का, अद्वैतच्या डोक्यात जे खूळ बसलेलं आहे ना त्याचं मला खूप टेन्शन आलेलं होतं. अद्वैत प्रत्येक वेळेस चांदेकर मला एकच गोष्ट बोलून दाखवत आहे की आपल्यामध्ये भिन्नता आहे, जर आपल्यामध्ये भिन्नता जास्त असेल तर हे नातं टिकणार नाही असं तो मला बोलत आहे. आणि आज मी म्हणलं की आता त्याच्यासारखं वागून बघूया, त्याच्यासारखे कपडे घालूया आणि त्याच्याबरोबर राहूया. म्हणून मी त्याच्यासारखे कपडे घातले, त्याच्यासारख्या स्टाईलमध्ये त्याच्याशी बोलत होते. पण चांदेकरला मात्र या गोष्टीचा खूप राग आला आणि चांदेकर मात्र रागाने तिथून निघून गेला. त्याला ही गोष्ट पटलीच नाही. इकडे अद्वैतला मात्र आठवत असतं की त्याला जाणवत असतं कला ही खूप मोठमोठ्याने फोनवरती बोलत असते. त्याला राग येत असतो, त्याला पटत नसतं. हिला जर बोलण्याचा सेन्स नाही आहे, वागण्याचा सेन्स नाही असं त्याचं म्हणणं असतं. तर हिच्याबरोबर मी संसार कसा करणार आहे असं अद्वैतचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे त्याला आठवत असतं. त्याचबरोबर आई म्हणते यामध्ये काहीतरी तथ्य आहे, काहीतरी साम्य आहे. कारण आईचं म्हणणं आहे ते बरोबर आहे. आई जे मला सांगते ते अगदी बरोबर आहे. कारण खरे बरोबर माझं नातं टिकू शकत नाही. ऑफिसमध्ये गेलेल्या अद्वैतला ह्या सर्व गोष्टी रिकॉल होत असतात. आज तर त्या मुलीने बालिशपणाचा कळस गाठलाय. तिला कळत नाहीये की आपल्या नात्याला इंटिमेशन मिळते, आपल्या नात्याला काहीतरी डेडलाईन मिळते. आणि तरीही जर या मुलीला कळत नसेल तर नक्की मी काय करू, कशा पद्धतीने रिॲक्ट होऊ हा विचार अद्वैतने केलेला असतो. आणि त्याचबरोबर अद्वैतच्या डोक्यात हे सगळं चालू झालेलं असतं. अद्वैत मात्र हा सगळा विचार करत बसलेला असतो. तो म्हणत असतो की मी एवढं सिरियसली बघतोय, एवढं सिरियसली नात्यामध्ये काय साम्य आहे, काय भिन्नता आहे ते बघतोय, पण ही मात्र बालिशपणाचा कळस गाठते, हिच्याकडे सिरियसनेसच राहिलेला नाही असं अद्वैतचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा आबा म्हणत असतात अगं तुला कळत कसं नाही आहे मला सांग बरं कला. ह्या गोष्टीमुळं खरं तर त्याला मस्करी वाटून त्याने हसायला पाहिजे होतं, पण तो रागाने निघून गेलेला आहे. तुला माहिती आहे का तुझे म्हणजे शारदा माझी बायको म्हणजे तुझी आजी सासू, ती कशी होती माहिती आहे का, खूप हुशार होती, खूप शुद्ध बोलायची, खूप टॅलेंट होती, अगदी सरोसारखी कर्तबगार होती ती. पण मी बघितलं ना कसं आहे, मी आपल्या गावाकडच्या पद्धतीनं बोलणार आहे. तेवढ्यातच कलाला आईचा फोन आलेला असतो. कला म्हणत असते की आबा माझ्या आईचा कॉल येतोय. आबा म्हणतात बोल. मग कला उचलते फोन आणि आईला सांगत असते. तेव्हा आई म्हणत असते अगं वाळवण झालेलं आहे, तू येऊन घेऊन जा असं आईनं तिला सांगायला फोन केलेला असतो. तेव्हा कला म्हणत असते की हो आणि येते असं म्हणत ती फोन ठेवते आणि पुन्हा आबांशी बोलू लागते. आबा म्हणत असतात तुला माहिती आहे का अगं कसं आहे माहिती आहे का, आमच्या दोघांमध्ये साम्य काहीच नव्हतं, भिन्नता जास्त होती. कारण दोन वेगवेगळी माणसं जर एकत्र आली तरच तो संसार टिकू शकतो. मला सांग एका आईच्या पोटी दोन मुलं जर जन्माला आली तर तीही एकसारखी असू शकत नाही, त्यांचे स्वभाव एकसारखे असू शकत नाहीत. ते तर उलट एका आईबापाच्या पोटी जन्माला आलेले असतात. तुम्ही तर इथं दोन्ही वेगवेगळी माणसं आहात आणि तुम्ही दोघं एकसारखे कसे असू शकाल सांग बरं. अगं शारदा म्हणजे खूप हुशार होती माहिती का तुला, अगदी सरोजसारखी कर्तबगार होती. पण आमचा संसार सुखाचा झालाच ना, कारण ज्या काही गोष्टी थोड्याफार साम्य होत्या त्या आम्ही आनंदाने एकत्र घालवायचो, आनंदाने ते क्षण एकत्र घालवायचो आणि आनंदात राहायचो असं आबा कलाला सांगत असतात. कला मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते. आबांनी तिला सांगितलेलं असतं संसार टिकवण्यासाठी मनं जुळावी लागतात. नात्यामध्ये नातं जर टिकवायचं असेल तर दोन मनं जुळणं गरजेचं असतं. त्यापेक्षा हे जे काही घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तुम्ही जर एकमेकांमधले साम्य आणि भिन्नता काढत बसला तर ते संसार कसा टिकू शकेल असं आबा तिला समजवत असतात. आबा म्हणत असतात तशी तू हुशार आहे, तुला कळेल नक्की काय करायचं आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कलाला ताईनं बोलवलेलं असतं. कला वाड्यात येत असते आणि ती तशीच थपकत थपकत येत असते. तिच्या मनात विचार चालू असतात. चांदेकर तिला म्हणालेला असतो की
जर तुला अद्वैत चांदेकर व्हायचं असेल तर त्याची बुद्धी तुझ्यामध्ये यावं लागते, त्यासाठी तुझी कुवत ती नाही आहे. त्यामुळं मला कळलेलं आहे की तुझ्याबरोबर मी राहू शकत नाही. कलाला मात्र वाईट वाटत असतं. कला म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, हा चांदेकर असं का वागत आहे. इकडे संगीता काम करत असते. कला येते आणि संगीताला पाठीमागून मिठी मारते. संगीता म्हणत असते काय झालंय, आज तर माझी ही लेक काही आवाज न करता गुपचूप येऊन मला बिलगली आहे, नक्की काय झालेलं आहे. कला म्हणत असते नाही गाई, काही नाही झालेलं. कलाला मात्र छान वाटत असतं आईच्या जवळ. तिच्या डोक्यातलं टेन्शन कमी करायचं असतं म्हणून ती तिच्या आईशी बोलायला आलेली असते. तेव्हा संगीता म्हणत असते काय झालं नक्की सांग बरं. तेव्हा कला बोलू लागते. कला म्हणत असते की तसं काही नाही झालेलं. आणि मग ती म्हणत असते की अगं उन्हातून आले ना, मग जरा दमल्यासारखं झालेलं आहे असं सांगत असते. तेव्हा मात्र कलाला संगीता म्हणते हो का, उन्हातून आलेस का माझी आज. आणि मग संगीता म्हणते थांब, कालच ना मी आवळे आणले होते आणि त्याचं सरबताचं बनवून ठेवलेलं आहे, मी तुझ्यासाठी आवळ्याचं सरबत घेऊन येते, म्हणजे तुला खूपच बरं वाटेल असं सांगितलेलं असतं. आणि मग कला जाते आणि मग कलासाठी संगीता सरबत घेऊन येते. कला मात्र विचारात घडलेली असते. तिला कळतच नसतं की हे सगळं काय झालेलं आहे, कशामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. संगीता म्हणत असते बसून बोलूया निवांत असं म्हणत संगीता तिला शांतपणे बसवत असते आणि म्हणत असते काय झालं सांग. कसं आहे, आईला सगळं कळत असतं काय झालेलं असतं ते. आणि त्याचबरोबर संगीताला कला म्हणत असते आई सांडगी मिरची तयार झाली ना गं. तेव्हा संगीता म्हणत असते की हो. तेव्हा कला म्हणत असते मग तू काय डब्यात पण सांडगी मिरची देऊ शकशील ना, लोक तेवढीच खुश होतील ना असं कलाला सांगत असते. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते हो ग, माझ्या पण डोक्यात आलं होतं ते सगळं. आणि त्यानंतर संगीता म्हणते की मला सांग नक्की काय झालेलं आहे, कशामुळे तू एवढी टेन्शनमध्ये आहे असं संगीता विचारत असते. आणि त्या क्षणी कलाला जाणवतं. कला म्हणत असते अगं आई मला एक कळत नाही आहे की अद्वैतचं असं म्हणणं आहे की आमच्या दोघांमध्ये साम्य असं काहीच नाही आहे आणि आमच्या दोघांमध्ये साम्य नसल्यामुळं त्याला प्रश्न पडलेला आहे की काहीही झालं तरीही त्याचं असं म्हणणं आहे की आमचं नातं टिकू शकत नाही. आणि मग कला रडायला लागते. कला असं म्हटल्याबरोबर संगीता म्हणत असते अगं असं कसं असेल सांग बरं, साम्य कसं असेल, दोन वेगवेगळी माणसं आहेत ना. मी बोलू का जावई बापूंशी, तुला माहिती आहे का. अगं हा सगळा जो मार्ग आहे ना तो पोटातूनच जातो. आपल्या नवऱ्याच्या प्रेमापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोटातून जातो आणि तेच आपल्याला करावं लागणार आहे. कलाने संगीताला मिठी मारलेली असते. ती म्हणत असते की आई खरंच खूप बरं वाटतंय असं म्हणत कला संगीताशी बोलत असते. आणि त्यासोबतच कला म्हणत असते की आई नको तू त्याच्याशी बोलू, बघूया. मला एक कळत नाहीये की हे चांदेकरला कसं समजवायचं, कारण त्याला या गोष्टी समजतच नाहीयेत. त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कळतच नाहीये की या सगळ्यावर मार्ग कसा काढायचा आहे. कारण काहीही झालं तरीही त्याला असं वाटत आहे की प्रत्येक वेळेस की तो जो म्हणतोय तेच खरं आहे, कारण त्याच्या मनात असं चालू आहे की आमच्या दोघांमध्ये कोणतंच साम्य नाही तर आमचं नातं कसं टिकणार असं कला संगीताला सांगत असते. संगीता म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काजल रिक्षातून उतरलेली असते आणि त्याच वेळी तिथे सोहम आणि अनामिका दोघंही त्याच रस्त्यावरती असतात आणि सोहम आणि अनामिका दोघंही तिथं पोहोचलेले असतात. तेव्हा मात्र काजल त्यांना दोघांनाही पाहते आणि काजललाही धक्का बसलेला असतो. काजल म्हणत असते की हा सोहम, किती दिवसानंतर त्याला मी एवढं हसताना पाहत आहे. ही मुलगी तीच आहे ना जी परवा कॅफेमध्ये आलेली होती, अनामिका तर नाही आहे नाही असा विचार काजलच्या डोक्यात आलेला असतो. काजल म्हणत असतो की आता खरंच वेळ निघून गेलेला आहे, हे सगळं अशा पद्धतीनं होईल असं मला वाटलंही नव्हतं असं काजल म्हणत असते. कारण आज मी आणि सोहम दोघंही किती आनंदात असलो असतो, पण मीच ह्या गोष्टीला विरोध केलेला आहे, हे सगळं माझ्यामुळं घडलेलं आहे हे आता काजल बोलत असते. काजल म्हणत असते की सोहम किती मागं लागलेला होता माझ्या, पण तेव्हा मात्र मी सोहमचं ऐकलं नाही आणि आज सोहम त्या अनामिका बरोबर आहे आणि तोही खुश आहे हे काजलच्या लक्षात आलेलं असतं. काजल मात्र इकडे पाहत असते. तेव्हा अनामिका म्हणत असते की खरंच खूप भारी वाटतंय. आणि मग सोहम म्हणत असतो हे तुझ्या आवडीचं आईस्क्रीम पार्लर आलेलं आहे आणि चल असं म्हणत तो अनामिकाला घेऊन त्या आईस्क्रीम पार्लरकडे जात असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला आणि संगीता बोलत असतात. संगीता म्हणत असते काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, आई अंबाबाईच्या कृपेने अजिबात विचार करायची गरज नाही असं संगीता तिला सांगत असते. आपली आई अंबाबाई आपल्या पाठीशी आहे आणि त्यामुळं तू बिनधास्त राहा असं इकडे कलाला ती सांगत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की संगीता कलाला म्हणत आहे
अगं हे जी सांडगी मिरची आहे ना, त्याचबरोबर वाळवणाचं आहे ना, खारोड्या वगैरे सगळं झालेलं आहे, तू घेऊन जा जाताना. आणि तेवढंच तुलाही बरं वाटेल, जावई बापूंनाही बरं वाटेल, त्यांनाही खूपच छान वाटेल. आणि मग कलाला संगीता सांगत असते, अगं अंगणात वाळवण टाकलेलं आहे ना, तिथे आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि आई अंबाबाईला सांगायचं आहे की सगळं वाळवण व्यवस्थित होऊ दे. तेवढ्यातच काजल घरात रडत येताना दिसते. आणि मग इकडे संगीता त्याचबरोबर कला धावतच जातात. काय झालं? कला म्हणते की थांब आई, मी पाहते तिला काय झालेलं आहे. असं म्हणत कला काजलच्या जवळ येते आणि काजलला विचारू लागते. काजल म्हणत असते, नाही, काही नाही झालेलं मला, असं काजल बोलत असते. आणि तेव्हा मात्र काजलला धक्का बसलेला असतो. काजलचं असं म्हणणं असतं की काही नाही झालेलं. तेव्हा कला म्हणत असते, अगं असं काय बोलतेस तू, काही नाही झालेलं, काहीतरी असं झालेलं आहे ना, म्हणून तर तू रडत आहे. तेव्हा काजल म्हणते, अगं काही नाही गं, पक्या आहे ना, पक्या, त्याच्याबरोबर ना माझं थोडंसं भांडण झालं आणि त्याच्यामुळं मला वाईट वाटलेलं. आपल्या जवळचा मित्र जेव्हा आपल्याशी भांडतो ना, तेव्हा मग वाईट वाटतं ना, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. काजल म्हणत असते की काजलला कला म्हणत असते की मग मी बोलू का पक्याशी? तेव्हा मात्र काजल म्हणत असते की नाही, नको. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, तुम्ही दोघं जण तुमचं दोघांमधलं जे भांडण आहे ना, ते सॉर्ट आउट करून घ्या, असं कला सांगत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कलालाही आठवत असतं तिच्यात आणि अद्वैतमध्ये अशाच पद्धतीनं भांडण होत आहे. संगीता मात्र विचार करत असते. संगीता म्हणत असते, बघ्याबरोबर भांडण झालंय असं जरी तिनं सांगितलं असलं तरी मला माहिती आहे की काजलच्या बाबतीत वेगळं काहीतरी झालेलं आहे. अगं काजल, तुला कसं कळत नाहीये? ऑलरेडी माझी एक लेक तिथं दुःखात आहे, मी दुसऱ्या लेकीला कसं तिथं दुःखात पाठवू? कारण त्या घरामध्ये ही गोष्ट कधीही मान्य होणार नाही, हे मला माहिती आहे. आता इकडे अद्वैतच्या केबिनमध्ये सरोज आलेली असते. सरोज म्हणत असते की आज फायनली सगळे ऑडिट संपलेले आहेत. एका दिवसामध्ये मी कोल्हापूरच्या सगळ्या ब्रँचचे अकाउंट चेक करून आलेली आहे. आणि ती स्वतःचा मोठेपणा सांगत असते. तेव्हा इकडे सरोजला अद्वैत म्हणत असतो की आई, हे सगळं ना तूच करू जाणं. एका दिवसामध्ये एवढं सगळं करणं ही साधी गोष्ट नाही आणि आज तू ती करून दाखवलेली आहे, असं अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते, हो ना, कसं आहे माहिती आहे का, आणि तूही अगदी माझ्यासारखाच आहे, तूही अगदी माझ्यासारखंच काम करत असतो, अगदी जीव ओतून काम करत असतो आणि तो गुण तू माझ्याकडूनच घेतलेला आहे, असं सरोज बोलत असते. आणि त्याचबरोबर आता ती मेन मुद्द्याला येते आणि म्हणू लागते, काय झालं रे, मी तुला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा विचार केलायस का? काय आहे तुझ्या डोक्यात? काय ठरवलंयस तू? असं अद्वैतला विचारत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो, मी सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं त्या सॉर्ट आउट करण्याचाही प्रयत्न करत आहे. बघूया काय होतंय. मी तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे साम्य आहे, त्याचबरोबर जी भिन्नता आहे ती शोधत आहे आणि मला जाणवतंय की आमच्या दोघांमध्ये साम्य कमी, भिन्नताच जास्त आहे, हे अद्वैत सांगत असतो. तेव्हा सरोज म्हणत असते, मग कधी घेणार आहे डिवोर्सचा निर्णय? कारण त्या निर्णयापर्यंत येणं गरजेचं आहे. इकडे संगीताने कलाला सांगितलेलं असतं की ती वाळवण आहे ना, त्या वाळवणाला हळदी कुंकू लाव आणि आई अंबाबाईला सांग की सगळं वाळवण आमचं असंच व्यवस्थित होऊ दे म्हणून. इकडे अद्वैत म्हणत असतो की त्या निर्णयाचा मी अजून विचार केलेला नाही, पण जेव्हा घटस्फोटाचा निर्णय याबद्दल बोलणं चालू झालेलं असतं, कलाच्या हातामध्ये संगीताने हळदी कुंकवाचं पात्र दिलेलं असतं आणि ते खाली पडतं. तेव्हा मात्र संगीता, कला या दोघींनाही धक्का बसतो. कला म्हणत असते, अगं हातातनं निसटलं ना ते माझ्या. तेव्हा मात्र संगीताला काळजी वाटत असते, अचानक हातातनं कसं काय हळदी कुंकवाचं पात्र निसटलेलं आहे, म्हणून तिला काळजी वाटायला लागलेली असते. कलाही इकडे विचार करत असते की नक्की काय झालं असेल, माझ्या हातातून असं का पात्र पडलं असेल, कशामुळे हे सगळं घडत असेल, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तीही विचार करत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे कला टेन्शनमध्ये असते. त्याचबरोबर घरी रोहिणी आणि त्याचबरोबर नैना यांनी मोठा राडा करायचं ठरवलेलं असतं आणि त्या सरोजच्या रूममध्ये आलेल्या असतात. सरोजच्या रूममध्ये त्यांनी शॉर्ट सर्किट केलेलं असतं. नैना मात्र विचारत असते, पण मॉम इन लॉ, मला एक कळत नाही आहे की हे शॉर्ट सर्किट आपण अशा पद्धतीनं का केलेलं आहे, आणि शॉर्ट सर्किट केलं तर मग बटन कसं चालू ठेवायचं आहे आपण, हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा नैनाला इकडे रोहिणी सांगत असते, अगं शॉर्ट सर्किट करून बटन चालू केलं नाही आहे तर झटका कसा लागणार आहे आणि मग त्या कलावरती आरोप कसा येणार आहे, हे या दोघींचं बोलणं चालू असतं. कारण यांनी इतका मोठा गोंधळ घातलेला असतो. अद्वैतच्या रूममध्ये जाऊन तिथलं गिझरचं बटन ऑन करून ठेवलेलं असतं आणि इकडे सरोजच्या रूममध्येही तसाच गोंधळ घालून ठेवलेलं असतं, शॉर्ट सर्किट करून बटन ऑन करून ठेवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं
यांनी असा राडा केलेला आहे की या सगळ्या गोष्टीचा आरोप कलावरती आला पाहिजे आणि कलाला त्रास झाला पाहिजे, हे सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की त्यांनी इतका डाव आखलेला आहे, पण या सगळ्यातून आता कुणाला किती भोगावं लागणार ही गोष्ट मात्र खूपच भयानक अशी असते. आणि त्यासोबतच इकडे ड्रैना आणि रोहिणी यांचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सरोज आणि अद्वैत दोघंही ऑफिसमधून आलेले आहेत. त्याचवेळी हॉलमध्ये तिथे रोहिणी, राहुल आणि नैना तिघंही बसलेले असतात. हे दोघंजण ऑफिसमधून आलेले असतात आणि ते निघालेले असतात. तेव्हा रोहिणी म्हणत असते की आता मात्र वाट बघायची आहे, आत्ता खरी मजा येणार आहे, कारण नक्की काय होणार आहे ती मजा बघत बसायची. बघितलं ना नैना, असं म्हणत ती सांगत असते. आणि त्याच हे सर्व चालू असतं आणि त्याच वेळी आवाज येतो आणि इकडे कला ही आबांच्या रूममध्ये असते, ती आबांसोबत बोलत असते. आणि इकडे अद्वैत मात्र ओरडायला सुरुवात करतो, खरे खरे आत्ताच्या आत्ता इकडे या. मग कला त्याचबरोबर घरातील सगळेजण धावत जातात आणि मग कला विचारते काय झालं चांदेकर. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे तुला कळतंय का, हे सगळं तू काय करून ठेवलेलं आहे. सकाळी आंघोळ कधी केलेली होती तेव्हापासून गिझरचं बटन ऑन आहे, तुझ्या लक्षात येत नाहीये का. हे सगळं ओरडून ओरडून तो बोलत असतो आणि इकडून तोपर्यंत सरोजचा आवाज येतो. सरोजच्या रूममधून आवाज आलेला असतो आणि सरोजच्या रूममधून किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर मात्र इकडे सगळेजण धावत जातात आणि सरोजच्या रूममध्ये नक्की काय झाले हा प्रश्न पडलेला असतो. सगळेजण धावत गेलेले असतात, आबा त्याचबरोबर सगळेजण तिथं पोहोचलेले असतात आणि सरोजला मात्र त्या गिझरचा शॉक लागलेला असतो, कारण ऑलरेडी तिथं शॉर्ट सर्किट करून ठेवलेलं असतं आणि सरोज कोसळलेली असते. तर कला आणि अद्वैत तिथे धावत जातात, सरोजला सावरतात, तिला सांभाळतात. आणि त्याचबरोबर आता तिथे नैना, रोहिणी, राहुल सगळेजण आलेले आहेत. तर सरोज मात्र पडलेली आहे, तिला खूप मोठा झटका बसलेला आहे. अद्वैतने आणि कलाने तिला सावरलेलं आहे. त्याचबरोबर अद्वैत आई उठ असं म्हणत सरोजला उठवत आहे आणि सरोज मात्र अद्वैतला प्रत्येक वेळेस भरवत आहे त्याच्या मनामध्ये की ही मुलगी तुझ्या आयुष्यात आहे, म्हणूनच हे सगळं अशा पद्धतीनं घडत आहे आणि जर ही मुलगी तुझ्या आयुष्यातून गेली तर आपलं नातंही पूर्वीसारखं होईल, असं सरोज अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत असते. आता अद्वैतने सरोजला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे, सरोज कोसळलेली आहे. नक्की आता या गोष्टीचा परिणाम कलावरती काय होणार, अद्वैत कलाला नक्की काय तिच्यावर ब्लेम करणार आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.